नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहतोय जनप्रवास लाईव्ह. एकनाथ शिंदे सध्या गाजतायत. अमित शहांच्याकडे ते होऊन गेले म्हणतायत. परत बातमी येते की अमित शहांनीच त्यांना बोलावून घेतलं. नक्की काय आणि काय घडतंय, राजकारण महायुतीमध्ये काय चाललंय, काय गोंधळ आहे, हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. खरी फॅक्ट दिल्लीत माहिती घेतल्यानंतर असं समजते की अमित शहांनीच या आधीच त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही या टायमिंगला यावं एकनाथ शिंदेना, आणि या सूचना दिलेल्या गेले. त्या गुप्त होतं. हे गुप्त कशासाठी ठेवलं गेलं तर तेही आता बाहेर यायला लागले. यापूर्वीचं आपण काही विश्लेषण बघितली तर आणि बऱ्याच जणांचे अंदाज बघितले, विरोधी पक्षांनी केलेले आरोप बघितले, तर भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथ शिंदेनी त्यांचा पक्ष विलीन करावा अशा पद्धतीचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाचा त्यांना आहे, अजूनही आहे. कारण एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद तर हवंय, परंतु एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्येच दोन गट झालेले आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आपला पक्ष विलीन करावा शिवसेना, कारण अजून 4 वर्ष आहेत. 4 वर्षामध्ये आपल्याला बरेच कामं करून घ्यायचीत आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेलं तर किमान पुढची 2.5 वर्ष देवाभाऊ राहतील, 2.5 वर्ष एकनाथ शिंदे राहतील, आणि ते वर्ण तशा पद्धतीचा प्रस्तावही आहे. आणि महाराष्ट्र राज्याला शेवटचं 1 वर्ष जरी एकनाथ शिंदेने मिळालं तरी मराठा मुख्यमंत्री झाला, अशा पद्धतीची जाती समीकरणं घातली जात आहेत. आणि ह्या दिल्लीतल्या चर्चा आहेत. मग आत्ताच अचानक का गेले तर अचानक गेले नाही, तर एवढा वेळ अमित शहा अचानक गेले. आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, एक मोठं व्यक्तिमत्व आहे ते, आणि ते असं अर्धा पाऊण तास असं वेळ अचानक आलं आणि देतील का? अजिबात देणार नाही. हे आधीच ठरलेलं होतं, कारण गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच त्यांना तो प्रस्ताव होता, त्याच्या आधीही प्रस्ताव होता, आणि तुमचा पक्ष लवकर विलीन करा. आणि त्याच्यासाठी मग आता एकनाथ शिंदेना सगळीकडनं कोंडी करायचं काम भारतीय जनता पक्षाकडनं निश्चितपणानं चालू आहे. आता उद्धवजींना तर स्मारक समितीचा अध्यक्ष, बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचा अध्यक्ष करून टाकलं. हा एक निर्णय झाल्यावर तुम्हाला एवढं जमते, तर आणि काय काय होणार आहे आता? उद्या नशीब असं होऊ नये की एकनाथ शिंदेचेच आमदार फुटून गेले 2/3, तर काय करणार आहे तुम्ही? तर एकनाथ शिंदेना ही सबुरीचा सल्ला अमित शहानी निश्चितपणाने दिलाय. हेच संकेत आहेत त्यांचे की तुम्ही लवकरात लवकर तुमचा पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करा, आणि शेवटचं निदान 1 वर्ष तरी मुख्यमंत्रीपद तुम्हाला दिलं जाईल. कारण देवाभाऊंना देशात कुठली तरी मोठी जबाबदारी देण्याची वरिष्ठांची इच्छा आहे. परंतु महाराष्ट्राला एक सक्षम आणि चांगला मुख्यमंत्री हवा आहे, आणि तोही मराठा बेसवर हवा आहे. हे सुद्धा जातीय समीकरण आहेत, आणि ही जातीय समीकरण घातलीच जातात ना. परत पुढे निवडणुका येणार. मग अशा वेळेला कोण? परत एकनाथ शिंदेचा चेहरा. एकनाथ शिंदेने काम उठावदार केले म्हणतात, आणि ते त्यांचंही म्हणणं आहे की उठावदार काम माझ्यामुळे जे सरकार आले, मला मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे, हा त्यांचा हट्ट होता. परंतु देवाभाऊ ते देवाभाऊ म्हणजे मोठे कूटनीतिकार आहेत, जाणकार आहेत, आणि त्यांनी बरोबर हे डाव खेळले. अजिबात केंद्रीय नेतृत्व हे देवाभाऊंच्या पाठीशी ठामपणानं आहे भारतीय जनता पक्षाचं. त्यामुळे एकनाथ शिंदेचं ऐकावं आणि देवाभाऊंना कुठेतरी त्रास द्यावा, आणि अशा अपेक्षा कोण आणि असे मांडे कोण खात असेल, तर हे अतिशय चुकीचं आहे. एक नक्की आहे की आता एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष, आपले आमदार, आपले मंत्री सांभाळायला हवे. आता त्यांच्यातलेच एक नाराज आहेत. तानाजी सावंत हे नाराज आहेत. आता भारतीय जनता पक्षाकडून कुरघोड्या आणि जास्त आणि जोरात होतील. जसं एकनाथ शिंदे सगळीकडं आपला पक्ष वाढवत निघालेले आहेत. आपले आता प्रवेशावरनं तर वादावादी झालीच. प्रदेशाध्यक्षांच्या विषयी त्यांनी तक्रार केली वगैरे. तक्रार वगैरे काही करू शकत नाहीत ते. उलट अमित शहानी बोलवून त्यांना ताकीद दिलेली आहे, लवकरात लवकर तुमचा निर्णय कळवा, आणि तुम्हाला काहीतरी निर्णय करावा लागेल, तुम्हाला तुमचा पक्ष विलीन करावा लागेल. याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदेचा पक्ष हा वाढत निघालेला आहे. उद्याच्या काळात हे भारतीय जनता पक्षालाच धोका कशावरून उत्पन्न होणार नाही, कारण एकनाथ शिंदेना मानणारा वर्ग आता तयार झाला. त्यांनी काम पद्धत त्यांची बघितलेली आहे सगळ्यांनी. दिलदार व्यक्तिमत्व आहे. मग हे जर का फोपावत गेलं आणि ही शिवसेना खरंच वाढत गेली सगळीकडं, तर भारतीय जनता पक्षाला काय आगीतून फुपाट्यात. त्यामुळं
आता भारतीय जनता पक्ष सावध भूमिकेतनं एकनाथ शिंदेच्या मागे लागलेले आहेत आणि देवाभाऊंचे हे डाव आहेत. देवाभाऊ केंद्रातले भारतीय जनता पक्षाचे निर्णय जे होतील, नेत्यांचे अमित शहा जे निर्णय घेतील, पंतप्रधान जे निर्णय घेतील, देवाभाऊंचा सल्ला तिथं असणारच. आणि हे आत्ता खरी बातमी दिल्लीतनं बाहेर आलेली तुमच्यापर्यंत आणणं हे आमचं काम आहे. तातडीनं गेले, अमुक झालं तमुक झालं असं काही नाही, बोलावून घेतलेलं आहे आणि हे आधीच ठरलेलं होतं. त्यामुळं प्रवेश हे होतच राहणार. भारतीय जनता पक्ष जे चांगले लोक आहेत त्यांना आपल्या पक्षात यावं ह्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आणि प्रयत्न राहणार. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. कोणही कुठेही थांबणार नाही. उलट एकनाथ शिंदेनी लवकरात लवकर निर्णय करावा आणि त्याच्यासाठी हे जोरदार प्रयत्न चालू राहतील असं एकंदर चित्र आहे. आणि याच्यामुळं उद्धव उबाटा शिवसेनेमध्ये जल्लोष आहे. सध्या राजकीय समीकरणं काय काय बदलतील. एकनाथ शिंदेनी लवकर निर्णय केला नाही तर एकनाथ शिंदेची शिवसेना तुटलेली पाहायला मिळायला सुद्धा वेळ लागणार नाही. नंतर उद्धवजी सुद्धा ह्याच्यावर मोठं राजकारण करतील आणि एकनाथ शिंदेच्यावर डाव काढायला तेही बसलेलेच आहेत. त्यावेळेला शत्रूचा शत्रू आपला मित्र अशा पद्धतीनं सगळेच जात असतात. भारतीय जनता पक्षाला पुन्हा ते जवळ आले तरी भारतीय जनता पक्षाला काही दुखत नाही. तर आता एकनाथ शिंदेच्याकडं त्यांचं राजकारण, त्यांचं आता भवितव्य याच्या दृष्टिकोनातून आपण लक्ष ठेवून विश्लेषण वेळच्या वेळेला करूया. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.